नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अमरावती युनिव्हर्सिटी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक्झाम फॉर्मबद्दल काही नवीन अपडेट आपण पाहणार आहोत. जसे की BCom, BSc, इंजिनिअरिंग हे सर्व विद्यार्थी जे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. आपण एक्झाम फॉर्म भरतो तर एक्झाम फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सिटीकडून काही नवीन अपडेट हे आलेलं आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम फॉर्म पेमेंट हे SBI कलेक्टवरती ऑनलाईन या माध्यमातून भरत होते, परंतु हे फॉर्म ऑनलाईन पेमेंट प्रोसेस हे पूर्णपणे बदलण्यात आली आहे. तुम्हाला याची माहिती असणे खूप गरजेची आहे, अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामना करावा लागू शकतो. तुम्ही ज्या पद्धतीने ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरता त्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, परंतु ज्याची पेमेंट प्रोसेस बदलण्यात आली आहे. पेमेंट जे प्रोसेस आहे ते तुम्ही एक्झाम फॉर्म भरता तेव्हाच करायची आहे. जसे की तुम्ही SBI कलेक्टवरती नंतर फॉर्म भरल्यानंतर पेमेंट करत होते, पण तुम्हाला स्टुडंट लॉग इनमध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम फॉर्म भरता तेव्हाच तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हे ऑप्शन दिसतील. त्या प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट हे इझिली करता येईल. तुम्ही ते पेमेंट ताबडतोब करायचं आहे, अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्ही 48 तासाच्या आत जर पेमेंट केलं नाही तर तुमचा फॉर्म हा ॲटोमॅटिक सबमिट होतो. जर तुम्हाला 48 तासामध्ये पेमेंट केलं नाही तर तुमचा फॉर्म हा सबमिट होतो. मग तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुमचं पेमेंट हे कॉलेजच्या लॉग इनमधून कॉलेजवाल्यांना करावा लागणार आहे. तर मित्रांनो, हे प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही फॉर्म भरता तेव्हाच तुम्हाला पेमेंट हे करायचं आहे, कारण नंतर 48 तास निघून गेल्यानंतर जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला मग कॉलेजला संपर्क करून कॉलेजच्या लॉग इनमधून तुम्हाला तुमचं एक्झाम फॉर्मचं पेमेंट हे करायचं आहे. हे नवीन अपडेट युनिव्हर्सिटीचं आलेलं आहे. तर जे विद्यार्थी आता नवीन एक्झाम फॉर्म भरतील त्यांनी SBI कलेक्टवरती पेमेंट करायचं नाही आहे. जर तुम्ही SBI कलेक्टवरती पेमेंट जर केलं तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करावं लागू शकते. तर मित्रांनो, काळजी करण्याची बाब नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट हे अटकलेलं आहे त्यांनी लगेच कॉलेजशी संपर्क करून त्यांचं पेमेंट प्रोसेस हे पूर्णपणे करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमचं उत्तर देण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद.